विनयपिटक 10 पानांवर. सुगत. त्रिपिटक म्हणजे काय? पिटक म्हणजे परंपरा. कशाची परंपरा? तर भगवान बुद्धांच्या वचनाला सुरक्षित वेळ ठेवण्याची परंपरा. आपण मागील संगतीच्या त्यातील कथेत पाहिले आहे की बुद्ध वचनाला सुरक्षित करण्यासाठी बुद्धापासून ते 4थ्या संगतीपर्यंत ही परंपरा चालत राहिली. जसे सुत्ताची पाठ करण्याची परंपरा म्हणजे सुत्त पेटकी अर्थात सुत्तांना पाठ करणारे आयुष्मान वग्गीस, आयुष्मान बकुल, आयुष्मान महाकाश्यप, आयुष्मान अनिरुद्ध व महाकात्यायन. विनयाला पाठ करणारी परंपरा अर्थात विनयधारांची परंपरा. तर अभिधर्माला पाठ करणाऱ्या आयुष्मानांची परंपरा म्हणजे पेटकी म्हणजे पाठ करणारे. त्यावरून पिटक असा शब्द रूढ झाला. सुत्ताला पाठ करणारा सुत्त पेटकी अर्थातच त्या विभागाला सुत्त पिटक असे म्हटले जात. तर दुसरा विनयाला पाठ करणारी परंपरा म्हणजे विनय पेटकी अर्थात विनय पिटक आणि अभिधर्माला पाठ करणारी परंपरा म्हणजे अभिधम्म पेटकी अर्थात तिसरा अभिधम्म पिटक असे शब्द रूढ झाले. हे कार्य धम्मसंगायनाने केले आणि त्यातून बुद्ध वचनाचे अथवा बुद्धाच्या 84,000 स्कंधाला 3 भागात वाटले. तेच त्रिपिटक होय. एक सुत्त पिटक, विनय पिटक आणि तिसरा अभिधम्म पिटक. आजपासून 2543 वर्ष झाले त्या गोष्टीला अर्थात भगवान बुद्धांच्या महापरिनिर्वाणापासून जवळजवळ 1000 वर्षानंतर आचार्य बुद्ध वचनाबद्दल लिहिले होते की प्रथम संगीत किंवा असंगायित व सर्व मिळून एक सुत्तपिटक म्हणजे निकायाच्या ब्रह्म जाल सुत्तापासून 34 सुत्तांचा संग्रह म्हणजे दीघा निकाल मूळ पर्याय सुत्तापासून 152 सुत्ताचा संग्रह म्हणजे निकाय ओघातरण संयुक्तापासून 62 सुत्तांचा संग्रह म्हणजे संयुक्त निकाल. चित्तपरियादा पासून 1557 सुत्तांचा संग्रह म्हणजे अंगतर निकाय
व 15 ग्रंथ म्हणजे 1 उद्योग पाठ, 2 धम्मपद, 3 उदान, 4 इवृत्ती उतक, 5 शुद्ध निपात, 6 विमान वस्तू पेत वस्तू, 7 पेत वस्तू, 8 गाथा, 9 येथी गाथा, 10 जातक, 11 निदेश पट्टी सममी भी दाम ग, 13 अपदान, 14 बुद्ध वत्स, 15 आणि शर्य पिटक म्हणजे खुद्द क निकाय असे सुताचे 5 निकाय म्हणजेच शुद्ध पिटक, विनय पिटक म्हणजे 2 प्रातिमोक्ष, मुख्य 1 भिक्खू पातिमोक्ष आणि भिक्खूंनी पातिमोक्ष व 2 विभाग, भिक्खू विभाग आणि भिक्खूंनी विभाग, 20 ख धक आणि 16 परिवार हे सगळे 5 ग्रंथ म्हणजे विनय पिटक.